आता आम्ही CST ला पोहोचलो आहोत. आम्ही आता इथून बादशाह हॉटेल इथे जाणार आहोत आणि तिथे आम्हाला कल्पनाताई आणि शिवानी भेटणार आहेत. मला आठवतंय की मी खूप लहान असताना क्रॉफर्ड मार्केटला गेली होती आणि आता भरपूर वर्षांनी मला तिकडे जाणं होतंय. आम्ही ॲक्च्युली गर्वीचा वाढदिवस आहे आणि आम्ही रिटर्न गिफ्ट देणार आहोत. तर आम्हाला कोणी सजेस्ट केलं की तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला जा, तिथे तुम्हाला भरपूर छान छान कलेक्शन्स मिळतील, व्हरायटी मिळतील आणि आम्ही हेवी बल्कमध्ये घेऊ तर आम्हाला त्याच्यावरती डिस्काउंटसुद्धा मिळेल. तर आज आमचं क्रॉफर्ड मार्केटला जाणं झालं आहे. आमच्यासोबत 2 माझ्या नंदा पण येत आहेत. तर आम्ही आता थोड्याच वेळात त्यांना भेटणार आहोत. आता आपण क्रॉफर्ड मार्केटला पोहोचलो आहोत. हीच क्रॉफर्ड मार्केटची जुनी बिल्डिंग. ही वास्तू ब्रिटिश कालीन आहे आणि याचं आता रेनोव्हेशन चालू आहे. हाय, आता आम्ही पोहोचलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला आणि आम्ही आता पहिला पेट पूजा करणार आहोत आणि मग नंतर आमच्या शॉपिंगला स्टार्ट होणार आहे. आता आम्ही सगळेजण एका ठिकाणी भेटलो आहोत आणि आम्ही आता इथे थोडासा पेट पूजा करणार आणि मग त्यानंतर आमची शॉपिंग स्टार्ट होणार. आमच्यासोबत आहे कल्पनाताई, अर्ची आणि शिवानी. ह्या इकडच्या ज्यांच्यासाठी क्रॉफर्ड मार्केट म्हणजे दररोजचीच गल्ली झाली आहे. यांचं जन्म इकडचाच आहे, तर मग यांना इकडचं आजूबाजूचं सगळं काही माहिती आहे. म्हणून आम्ही यांनाच घेऊन आलो गिफ्ट चॉईस करायला मदत करणार 3 जणी. क्रॉफर्ड मार्केटच्या अरुंद गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला गिफ्ट आणि टॉय शॉप पाहायला मिळतील. मनासारखं रिटर्न गिफ्ट घेण्यासाठी आम्ही एकामागोमाग एक दुकानं फिरतच होतो. भरपूर व्हरायटी बघून आम्हाला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली काय घेणार. भरपूर क्वांटिटीमध्ये आणि कमी बजेटमध्ये जर तुम्हाला वस्तू गिफ्ट घ्यायचे असतील तर तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला नक्की व्हिजिट करा. आपण हे घेऊया म्हणजे कसं हे प्रत्येक कोणालाही यूज करता येईल. याच्यामध्ये भरपूर फायदे आणि रेंज पण खूप चांगली स्कूलच्या मुलांना छान आहे. आणि याला पुसायचं असेल ना तर व्हाईट ओल्या फडक्याने बरोबर पुसायला काही नाही, रॅप करावं लागेल. ते दिसेल ना ओपन असं नको व्याप. छान वाटतं ना. मला गर्वीच्या बर्थडेसाठी ज्वेलरी हवी होती आणि ती पण मी क्रॉफर्ड मार्केटमधूनच घेतली. जी ज्वेलरी मी घेतली ती मला खूप कमी रेटमध्ये मिळाली. ठीक आहे, हा फिक्स करते. आपली ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आता इथून निघतोय. संध्याकाळचे 5 वाजत आले आणि आमची शॉपिंग झाली आहे आणि खूप गमलोय. हाय गाईज, गुड आफ्टरनून. आता आपण चाललो आहोत सानपाड्याला. आज आपल्या लाडक्या गर्वीचा फोटोशूट आहे.
आज आमचा ॲक्च्युली फोटोशूटचा टायमिंग जो आहे तो 4चा होता आणि आम्हाला सांगितलं गेलं की थोडं 1 तास उशिरा आलं तरी चालेल, कारण की आधीच बेबी त्याचं फोटोशूट थोडं जास्त वेळ घेतला गेला. म्हणून आम्ही आता 3 वाजता निघालो. आम्ही 2 वाजताच निघालो असतो, पण तिथे टायमिंग 3चा झाला. आता निघालोय कल्याणमधनं आणि बरोबर 1 तासाची जर्नी. आणि आज वीकेंड आहे तर तेच आहे की कुठे जास्त ट्रॅफिक नको लागायला आणि तिथे आम्हाला पोचायला असं लेट नको व्हायला. गर्वीचं जे फोटोशूट आहे ते 1 तासाचं असणार आहे. खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे की बाबूचा फोटोशूट, आणि तुम्हाला ते बघायला मिळेलच आपल्या ब्लॉगमध्ये पण, आणि त्याचे पिक्स जे आहेत ते आपल्या इन्स्टा आयडीवरती पण तुम्हाला पाहायला मिळतील. फोटोशूट झाल्यानंतर आमचं एका फॅमिली फ्रेंडचं लग्न आहे, ते पण वाशिममध्येच आहे. गर्विकला आता जंगल थीमसाठी रेडी केलं आहे आणि त्याचं शूट चालू आहे. सेट करू बाबा. शो ना, माझे छान दिसतं पिलू. हां, कॅमेरा आल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो तुला? रात्रीचे 10:30 झाले आहेत आणि आम्ही आता लग्नावरून निघालोय. आणि बाबूचा फोटोशूट पण छान झाला, बऱ्यापैकी झाला. ॲक्च्युली असं होतं की बाबूचा फोटोशूटचा टायमिंग 1 तासाचाच होता आणि त्याच्यामध्ये 4 थीम करणं तर थोडं मनासारखं नाही झालं. पण आणि त्याच्यामध्ये बाबू पण, बिकॉज त्याचे 4 वेळा कपडे आउटफिट सगळे चेंज करत होतो, त्याची पण चिडचिड होत होती. तर आमचा तसा फॅमिली फोटो राहिलाच आणि त्यांचं पण टाईम मॅनेजमेंट काय बरोबर नव्हतं, तर आमच्या तिघांचा फोटो राहून गेला. बाकी सगळं माझ्या मनासारखं झालं आणि मी लग्नाला थोडंसं उशिरा पोचलो. 6चं लग्न होतं, आम्ही 7 वाजता पोचलो आणि आता निघालोय. पोचू अर्धा पाऊण तासामध्ये घरी पोचू. आणि बघताय गरू बाबू पण झोपलाय
खूप थकलाय ॲक्च्युली का कारण की फोटोशूटसाठी पण खूप चिडचिड झालेली आणि त्यामध्ये त्याला कपडे एवढ्या वेळ चेंज करत होतो तर रडत होता नुसता. मग आता त्याला झोप आलेली तर त्याला झोपवलंय. आता झोपलाय, घरी जाऊन उठेल तो आता. आम्ही चाललो आहोत. ॲक्च्युली आमचे आउटफिट्स आहेत त्यांना स्टिच करायला दिली आहे आणि विनयला आता सॅटर्डे संडे सुट्टी असते. वीकडेजमध्ये विनय खूप बिझी असतो तर सॅटर्डे संडेज तो फ्री असतो. मग आज मी त्याच्यासोबत चाललो आहोत ते आउटफिट्स घ्यायला, तिघांचे सुद्धा. आणि त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला जाणार. भरपूर बर्थडेची कामं पेंडिंग आहेत आणि आम्हाला फक्त विकेंडलाच टाईम मिळतो आहे दोघांना ते जाऊन कंप्लीट करायला. बाकी पण शॉपिंग खूप बाकी आहे, त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी. आम्ही ॲक्च्युली एक फोटोग्राफर बघत होतो तर बघतोय ज्यांनी आमचं प्री वेडिंग शूट केलेलं. आम्ही त्याला थोडं विचारलं की कसं काय वगैरे. तर बघूया थोडंसं आणखी 1-2 बघून मग डिसाईड करू की आम्हाला कुठला चांगला फोटोवाला मिळेल, जेणेकरून आमचे बाबूचे बर्थडेचे सगळे फोटोज पण छान छान एडिटेड फोटो आणि व्हिडिओसुद्धा आम्ही छान प्रकारे म्हणजे एक मेमरीसारखं त्याला मिळेल ते. आता दुपारचे 1 वाजले आहेत आणि सध्या खूप आता उन्हाळा चालू झाला आहे तर खूप गरमी आहे. आणि आता आजचा जो टेम्परेचर आहे तो 39 डिग्री सेल्सिअस आहे. तर खूप उन्हाचे झोत लागत आहेत आणि आम्ही आता मी स्कूटीने ट्रॅव्हल करतो आहे तर जरा हवा झुळझुळ येते म्हणून ठीक आहे. पण असं कुठे माणूस उभं नाही राहू शकत या कडाकीच्या उन्हामध्ये. हे जे दुल्हन शोरूम आहे जिथे मी माझे कपडे घेतले आहेत, इथे खूप छान छान व्हरायटी आहे आणि खूप चांगली रेंज आहे. आणि बाजूलाच कसबा म्हणून आहे, तिथे विनयसाठी आम्ही सूट घेतला आहे. तिथे पण खूप छान कलेक्शन मेन्स वेअरसाठी. आणि त्याच्या बाजूलाच जे लॉलीपॉप म्हणून आहे तिथे आम्ही गरूचे कपडे चॉईस केले. हे आपण लाल चौकी इथे आहोत, इथे तुम्ही या आणि नक्की विजिट करा. खूप छान छान कलेक्शन आहे. चला तर आपण आता गर्विकचे कपडे घ्यायला चाललो आहोत. हे आहे आपल्या गरूचे आउटफिट, नेव्ही ब्लू कलर मध्ये घेतलाय. 6 वर्षाची तर हा बरोबर आहे. लेडीजसाठी ऑल्टर केलं नाही व्यवस्थित. पूर्ण मार्जिंग आतमध्ये ठेवलं, पॅन्टची पण लेंथ केली आहे नसं ना, आतमध्ये ठेवले असं मार्जिंग आहे आतमध्ये. 465. तुम्ही कसब्यामध्ये बघू शकता खूप मेन्ससाठी छान छान व्हरायटीज आहे. ट्रेडिशनल वेअर प्लस पार्टी वेअर सुद्धा. इकडे कुर्तेज आहेत.
तिघांचे पण कपडे घेऊन झाले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. जिथे डीमार्ट आहे तिथे 4 व्हीलरसाठी कधीच पार्किंग नसते, म्हणून आम्हाला 2 व्हीलर घेऊन यावी लागते. आणि आता वीकेंड आहे तर खूप गर्दी असेल. डीमार्टमध्ये शॉपिंग झाल्यानंतर माझी पुरणपोळीची तयारी चालू झाली. डीमार्टमधून घरी आल्यानंतर माझी पुरणपोळीची तयारी चालू झाली. आपण आता माईम स्टेशनला उतरलो आहे. इथं माझ्या राईट साईडला माईम स्टेशन आणि आपण आता चाललो आहे त्या टॉय शॉपमध्ये. गर्विकच्याही घरी आहे तर मी एकटा आलो आहे. ते शॉप मित्रांनी सजेस्ट केलं होतं. तिथे खूप व्हरायटी आहेत. मी ऑनलाईन चेक केलं होतं तर तिकडे जाऊनच कळेल आपल्याला. स्टेशनपासून 750 मीटर्स डिस्टन्स दाखवत होतं म्हणून आपण काय टॅक्सी नाही केली, चालत चाललो आहे. आपण आता MNST सेलर या शॉपमध्ये आहोत आणि आपण गर्विकसाठी कार फायनली बुक केली आहे. तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. ही बघा, ही माझ्या पाठी आहे. हीच कार आपण बुक केली आहे आणि आपल्याला ती 9.5Kला पडली. टोटल त्यांनी 10K सांगितलं होतं, तर आपल्यासाठी त्यांनी 500चा डिस्काउंट दिला आहे. इथे खूप मस्त मस्त व्हरायटी आहेत. म्हणजे प्रत्येक मॉडेलमध्ये तुम्ही बोलू शकता की त्या मोटरचा फरक आहे किंवा पॉवरचा फरक आहे आणि डिझाईन त्याच्यानुसार प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे. आपण या 2 कार बघत होतो, दाखवतो तुम्हाला.
आपण या 2 कारमधून फायनली ही सिलेक्ट केली आहे. मला ही पण डिझाईन आवडली होती. ही 7.5ची होती आणि ही 10K. तर आपण ही फायनली ही चूज केली आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स बाईक्स पण बघायला मिळतील, तसंच स्कूटीज पण आहेत. तर तुम्ही नक्की या, विजिट करा. या शॉपमध्ये वाईड रेंज ऑफ व्हरायटीज आहेत. आता आपल्याला ही गाडी कल्याणपर्यंत न्यायची आहे, तर बघू कसं नेता येईल. मग आपण पोर्टर किंवा ओला करू, नाहीतर ट्रेनचं पण एक ऑप्शन आहे. बघूया कसं करायचं ते. ही कार रिमोट कंट्रोलनी पण ऑपरेट होते, तसेच मॅन्युअली पण चालते. ही कार 40 ते 50 kgपर्यंतचं लोड आरामात घेऊ शकते आणि 5 ते 6 वर्षापर्यंतची पोरं स्वतः पण चालू शकतात. या टॉयमध्ये 24 वोल्टचे 4 मोटर्स आहेत आणि त्याचबरोबर स्क्रीन लाईट पण आहे. जेव्हा तुम्ही बटन ऑन करता तेव्हा नर्सरी सॉंग्स प्ले होतात, जसं कोकोमेलनचे किंवा बाबा ब्लॅक शिप, हॅव यू एनी फूल आणि अजून पण सॉंग्स प्ले होतात. तसेच स्क्रीनवर लाईट चालू होते. ड्रायव्हरच्या डॅशबोर्डवर एक लाईट स्विच आहे, जे तुम्ही ऑन केलं तर हेडलाईट चालू होतात. बेसिकली तुम्ही तुमच्या मुलाला रिअल कारमध्ये बसले असा फील करून देतात. कारची डिझाईन अशी बनवली आहे की दोन्ही साईडला दरवाजा आहेत आणि त्यामुळे तुमचा किड आरामात चढू शकतो किंवा उतरू शकतो. फायनली मी ओला बुक केली आणि लकीली आपल्याला मारुती अर्टिगा ही गाडी मिळाली. घरी आल्यावर आम्ही बाबूचे रिटर्न गिफ्ट्स पॅक करायला सुरुवात केली, कारण वेळ खूप कमी होता आणि कामं खूप जास्त होती. हा व्लॉग आपण इथेच थांबूया, पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बड्डेच्या दिवशी अदिती आणि मी एका गाण्यावर डान्स परफॉर्म करणार आहे. तर त्याची छोटीशी झलक म्हणजे आम्ही जे प्रॅक्टिस करत होतो ते तुमच्यासाठी. आजचा व्लॉग हा जरा थोडा मोठाच होता, पण तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट थ्रू कळवा आणि आमच्या गर्विकच्याही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया गर्विकच्या बड्डे व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हॅपी राहा, खुश राहा.